बदलापूर अत्याचाराच्या घटनेचे राज्यभर पडसाद उमटताना दिसत आहेत। महाराष्ट्रामध्ये मुली आणि महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न त्यामुळे उपस्थित झालाय। खासदार बळवंत वानखडेंनी फडणवीसांवर हल्लाबोल केला आहे। या पार्श्वभूमीवर गृहमंत्र्यांचा महाराष्ट्रातील घटनांकडे दुर्लक्ष होत आहे असं बळवंत वानखडे म्हणालेले आहे। तर बदलापूरमध्ये एका चिमुकलीवर अत्याचार झाला, लैंगिक अत्याचार झाला, त्याचबरोबर अशा पद्धतीच्या घटना या वेगवेगळ्या शहरांमध्ये घडत असल्याचं समोर आलं आहे। आणि त्याच पार्श्वभूमीवर आता खासदार बळवंत वानखडे यांनी फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केलेला आहे। तर महाराष्ट्राकडे लक्ष नाहीये। बदलापूर अत्याचाराच्या घटनेचे राज्यभर पडसाद उमटतायत आणि यानंतर महाराष्ट्रातल्या मुली आणि महिला सुरक्षित आहेत का असा सवाल उपस्थित होतोय। पण गृहमंत्र्यांचं महाराष्ट्रातील घटनांकडे दुर्लक्ष होतंय असं बळवंत वानखडे म्हणाले। पूर्ण महाराष्ट्रातच अशा पद्धतीच्या घटना घडत आहेत। मग बदलापूर असेल, अकोला असेल किंवा अन्य ठिकाणी असेल, ह्या सातत्यानं महिलांवर, मुलींवर अत्याचाराच्या घटना खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या आहेत। राज्याचं गृहमंत्रालय याकडे सपशेल दुर्लक्ष करते। ज्या राज्यात लाडकी बहीण, ज्या राज्यात बेटी बचाव बेटी पढाओ हा नारा दिला जाते आणि त्या राज्यातच जर महिलांवर, मुलींवर अत्याचार होत असतील तर ती अशोभनीय बाब आहे। म्हणून गृहमंत्र्यांनी याची नैतिक जबाबदारी समजून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।